सी महाराष्ट्र एक्सप्रेस श्रेणीमध्ये आपले स्वागत। तर पाहूया काय विशेष घडामोडी। काही दिवसांपूर्वीच ते एका प्रकरणात जामिनावर बाहेर आले होते, मात्र अवघ्या 2 आठवड्यातच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे। शिवराजमध्ये लपलेला शस्त्रसाठा। गुप्त माहितीनुसार ठाणे क्राईम ब्रांचने शनिवारी मध्यरात्री दावडी येथील त्यांच्या बंगल्यावर छापा टाकला। तपासादरम्यान घरातील शिवरॅकमध्ये एक गुप्त कप्पा आढळून आला। या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपून ठेवलेला होता। या कारवाईत पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 137 एअरगनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत। मेड इन USA याशिवाय तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आली। या शस्त्रांची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। जप्त करण्यात आलेल्या बंदुकीपैकी 5 देशी पिस्तूल आणि रिव्हॉल्वर आहेत। काहींवर मेड इन USA आणि स्पेशल ऑटो अशी नक्षी आढळली आहे। हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरण्यासाठी तयार स्थितीत होता, असे पोलिसांनी सांगितले। सुरेंद्र पाटील यांचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून ते या शस्त्राचा वापर व्हिडिओमध्ये पॉप्स म्हणून करत असल्याचा दावा करत आहे। मात्र पोलीस या दाव्याची सखोल चौकशी करत आहे। या प्रकरणी पाटील यांच्यावर आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले आहे। शस्त्रसाठा कुठून आला, त्यामागे कोणाचा हात आहे, यामागे मोठा कट होता का, याविषयी पोलिसांचा तपास धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या मते सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अवैध शस्त्राचा वापर करण्याची धक्कादायक प्रवृत्ती या घटनेतून समोर आली आहे। घटक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। घटना घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्र जर करायचं काय नेमकं, ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। हत्यारं वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून। यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का, ज्यांच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3 चे पथक तपास करत आहे। मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, त्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला विसरू नका। धन्यवाद।